नमस्कार मित्रांनो, संघर्ष टीममध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, लाडकी बहीण योजना यांचं फॉर्म आलेले आहेत। हा आपण फॉर्म बघू शकता, पण ऑनलाईन फॉर्म अजूनपर्यंत आलेले नाहीत मित्रांनो। पण आपण ऑनलाईन फॉर्म न भरता ऑफलाईन फॉर्म भरू शकता आणि आपल्या अंगणवाडी सेविकेजवळ देऊ शकता। त्यासाठीच हा व्हिडिओ आहे मित्रांनो, संपूर्ण बघा। ऑनलाईन फॉर्म सुरुवात होईल 1-2 दिवसात, पण सध्या हा ऑफलाईन फॉर्म आहेत। हा ऑफलाईनसुद्धा फॉर्म आपण भरू शकता। झेरॉक्स सेंटरवर किंवा सेतू सुविधा केंद्रावर कुठेही आपल्याला हा फॉर्म भेटू शकतो, किंवा अंगणवाडी सेविकेजवळसुद्धा आपल्याला हा फॉर्म भेटू शकतो। म्हणून हा फॉर्म आपण भरून घ्यावा। बघू शकता मित्रांनो, हा फॉर्म आहेत। हा फॉर्म कसं भरायचं आहे हे सर्व आपण बघणार आहोत मित्रांनो। तर मित्रांनो, हा फॉर्म आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज, हा फॉर्म आहेत। आणि या फॉर्मवर आपल्याला सर्वप्रथम अगोदर महिलेचं संपूर्ण नाव लिहायचं आहे मित्रांनो। ज्या महिलेचा आपण अर्ज करत आहोत त्यांचं संपूर्ण नाव लिहायचं आहे पहिल्या नंबरवर। आणि महिलेचे लग्नापूर्वीचे नाव, म्हणजे महिलेचे लग्नापूर्वीचे नाव म्हणजे तिच्या बाबाचं नाव, संपूर्ण नाव। नंतर महिलेचे लग्नानंतरचे नाव, महिलेचे लग्नानंतरचे नाव म्हणजे आताचं सध्याचं नाव इथे लिहायचं आहे मित्रांनो। आणि इथे जन्मदिनांक लिहायचा आहे खाली। 3 नंबरवर अर्जदाराचा संपूर्ण पत्ता, जिथे राहत आहेत ती महिला त्यांचा संपूर्ण पत्ता, जन्माचे ठिकाण, जन्म कुठे झालेले आहेत तो ठिकाण लिहायचा आहे, जिल्हा, नंतर गाव किंवा शहर, ज्या गावात राहत असेल त्या गावाचं नाव किंवा शहराचं नाव, ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका, खेड्यात राहत असेल तर ग्रामपंचायत, शहरात राहत असेल तर नगरपंचायत, आणि मोठ्या शहरात राहत असेल तर नगरपालिका। इथे पिनकोड, मोबाईल नंबर, खाली आधार कार्ड नंबर 7 नंबरवर शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का? घेत असाल तर होय करा, नाहीतर नाही करा। असल्यास किती घेत आहात? 1000 रुपये घेत असाल तर 1000, नाहीतर नाही। साधारणतः जी महिला लाभ घेत नाहीत त्यांनाच या योजनेचा फॉर्म भरायचा आहे, म्हणून आपण नाहीच करायचं। वैवाहिक स्थिती काय आहेत खाली टिक करायचं। तुम्ही जर विवाहित असाल तर विवाहित, घटस्फोटित असाल तर घटस्फोटित, विधवा असाल तर विधवा, परित्यक्त्या आणि निराधार यामधून एकावर आपण क्लिक करू शकता आणि वरी लिहू शकता। अर्जदाराचे बँक खाते असलेल्या बँकेचा तपशील, इथे तपशील लिहायचं समोर बँकेचे पूर्ण नाव लिहायचं 1 नंबरवर। ज्या बँकेत आपलं खातं आहे त्या बँकेचं पूर्ण नाव, त्यानंतर बँक खातेधारकाचे नाव म्हणजे त्या महिलेचे नाव पूर्ण, बँक खाते क्रमांक, 3ऱ्या नंबरवर बँक खाते क्रमांक, आणि 4थ्या नंबरवर IFSC कोड लिहायचं मित्रांनो। झालं आहे। त्यानंतर आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडले आहे काय, म्हणजे आपण KYC केलेली आहे का? बँक खात्याला आधार कार्ड जोडणे आवश्यक आहे। आपल्या तो बँकेत जायचं आणि तिथे आधार कार्ड जोडायचं आहे। जोडलं असेल तर ठीक आहे, नाहीतर जोडून घ्यायचं आहे। त्यानंतर होय लिहायचं इथे। आणि 11 नंबरवर नारी शक्ती प्रकार, नारी शक्तीचा प्रकार कोणता आहेत? अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, पर्यवेक्षिका, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी, सेतू सुविधा केंद्र आणि सामान्य महिला। म्हणजे आपण कोणाकडून अर्ज घेतला आहे, कोणाला दिलं आहे अर्ज, इथे टिक करायचं मित्रांनो। त्यानंतर खालील सर्व कागदपत्राच्या प्रती अपलोड करण्यात यावी। हे कोणाचं आहेत? जर अंगणवाडी सेविकेजवळ दिलं आहे हा फॉर्म, ग्रामसेवकजवळ दिलं आहे, अंगणवाडी मदतनीस यांच्याजवळ दिलं आहे, सेतू सुविधा केंद्राजवळ दिलं आहे, तर त्यांचं हा काम आहेत की खालचं जे हे आहेत सर्व आधार कार्ड, अधिवास किंवा जन्म प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, अर्जदाराचे हमीपत्र, बँक पासबुक आणि अर्जदाराचा फोटो, हे सर्व 6 कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करायचे आहेत आणि ती करणार। जर आपण अंगणवाडी सेविकेजवळ दिलं आहे तर ती ऑनलाईन करण्याचं काम त्यांचं आहे, ते करणार। ठीक आहे। टिप: अर्जदाराने सदरचा अर्ज परिपूर्ण भरण्यात आल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्राकडे जमा करण्यात यावा। ठीक आहे। इथे लिहून काय मित्रांनो, आपण अंगणवाडी सेविकेजवळ अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करावे हा फॉर्म।
ऑफलाईन फॉर्म झेरॉक्स काढून तिच्यावर हे सर्व नाव लिहून घ्यायचं, हे कागदपत्र जोडायचं आणि अंगणवाडी सेविकेजवळ जमा करायचं. खाली आहे अर्जदाराचे हमीपत्र. हमीपत्र जो आहेत त्या दिलेले आहेत त्या GRमध्ये हमीपत्र सादर करायचं आपल्याला. ह्या सर्वावर टिक करायचं. मी घोषित करतो की माझ्या कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न 2.5 लाखापेक्षा रुपयापेक्षा अधिक नाही. ह्या सर्वांवर क्लिक करायचं, टिक करायचं. ह्या सर्वांवर जे जे आहेत, मी आयकरदाता नाहीत, कर्मचारी कोणीही सरकारी कर्मचारी नाहीत, 1,500 रुपयापेक्षा आपण जास्त घेतलेले नाहीत पगार अजूनपर्यंत, हे सर्वांवर क्लिक करून खाली इथे अर्जदाराची सही करायची. अर्जदाराची सही करायची. त्यानंतर नोट बघा, उक्त प्रपत्र केवळ ऑनलाईन अर्ज दाखल करण्याच्या हेतूने माहिती एकत्रित करण्याकरिता आहे. तर हा अर्ज आहेत जो ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी हा अर्ज दिलेला आहे. म्हणजे हा आपला अर्ज नाही, फक्त ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी हा तात्पुरता अर्ज आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सफलतापूर्वक प्रविष्ट झाल्यानंतर खालील पावती प्रदान करण्यात येईल. तसेच SMS WhatsAppद्वारे सुद्धा पाठवण्यात येईल. म्हणजे ज्यांना आपण हा फॉर्म देतोय त्याकडून आपल्याला पावती मिळेल, SMS येईल किंवा WhatsAppवर येईल. येथे काय आहेत, अर्ज दाखल झाल्यानंतर सदर पावती फाडून देण्यात यावी. जर अर्ज दाखल झाले तर ही पावती रीतसर आपण इथून खाली आपल्याला पावती भेटेल. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपला ऑनलाईन ऑफलाईन अर्ज यशस्वीपणे दाखल करण्यात आला आहे. सदर अर्जाचा नोंदणी क्रमांक इथे असेल आणि अर्ज स्वीकारण्याची सही तर मित्रांनो, हा होता अर्ज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा. साधारणतः ऑफलाईन अर्ज, त्यानंतर आपल्याला ऑनलाईन करायचा आहे. आपण आपल्या अंगणवाडी सेविकेजवळ देऊ शकता, अंगणवाडीमध्ये देऊ शकता हा फॉर्म, हा अर्ज. आणि त्यानंतर आपण अंगणवाडी सेविका ऑनलाईन करणार किंवा कोणीही ऑनलाईन करणार, आपण स्वतःही ऑनलाईन करू शकतो. आणि ऑनलाईन अर्ज जर प्राप्त झाले, ऑनलाईन सुरू झाले, तर याबद्दलचा व्हिडिओसुद्धा मी टाकणार आहोत. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. टेन्शन घेऊ नका मित्रांनो, कोणीच सुटणार नाही याच्यातून, कोणीच सुटणार नाही. फक्त आपण उत्पन्नाचा दाखला काढा आणि आदिवास किंवा जन्म प्रमाणपत्र जर असेल आपल्याजवळ तर तो चालेल. आदिवास नसेल तरी जन्म प्रमाणपत्र राहिलं तरी चालते. मित्रांनो, सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब केल्यानंतर मी या चॅनलवर ऑनलाईन अर्ज कसा भरावा त्याबद्दल व्हिडिओ टाकणार आहोत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करणे आवश्यक आहे. धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओत.